हाय हॅलो नमस्कार. शेतातून अशी लालबुंद पिकलेली टोमॅटो आणली होती. मग म्हटलं चला याचा टोमॅटो सॉस करूया. आणि तुमच्यासोबतही मी कसा टोमॅटो सॉस करते ते शेअर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. किमान अर्धा किलो ही टोमॅटो असतील. तर अशी टोमॅटो जर तुमच्या घरामध्ये असतील आणि तुमच्या घरामध्ये माझ्यासारखीच लहान मुले असतील तर त्यांना असा होममेड टोमॅटो सॉस नक्की घरात करा. एकदा करून ठेवला तर हा वर्षभरही पुरतो. तर बघा त्यासाठी टोमॅटो हे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यासाठी मीडियम साईजचा एक कांदा कापून घेतला. टोमॅटो सॉसमध्ये एक कांदा कापून टाकला तर टोमॅटो सॉसची चव खूप सुंदर होते आणि खायलाही छान लागतो. त्यासाठी बघा असे टोमॅटो कापत असताना आपण एका ताटामध्ये हे कापून घ्यायचे आहेत. पिकलेल्या टोमॅटोमधून कापताना असे पाणी गळते आणि ते सर्व कट्ट्यावर पसरते. त्यासाठी आपल्याला एक ताटामध्ये टोमॅटो असे कापून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा एका टोमॅटोचे 4 भाग असे मी करून घेतले, कारण त्यामधील बियाही मला काढून घ्यायच्या होत्या. टोमॅटोमधील बिया खाऊ नये असेही सांगितले जाते, म्हणूनच त्यामधील बिया ह्या काढून टाकायच्या असतात. आणि टोमॅटोचे असे 4 भाग केल्यानंतर बिया अगदी सहजपणे निघतात. त्यानंतर बघा अशा प्रकारे अंगठ्याच्या सहाय्याने अशा सर्व त्यामधील बिया काढून घेतल्या आणि त्या ताटामध्येच बिया काढून घेतलेले टोमॅटो ठेवले आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अगदी सहजपणे यामधून बिया निघतात. काय माहीत मार्केटमध्ये जे टोमॅटो सॉस असतात त्यामध्ये चांगलेच टोमॅटो वापरले असतील, खराब झालेले टोमॅटोही वापरत असतील. तर ते टोमॅटो सॉस वापरण्यापेक्षा तुम्ही जर अशा प्रकारे जर घरात टोमॅटो सॉस चांगल्या टोमॅटोंचा सॉस केला तर तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी चांगलेच असेल आणि खायलाही खूप छान असे घरामध्येही आपण टोमॅटो सॉस बनवू शकतो. तसेच कोणत्याही प्रकारचं केमिकल न वापरता आपण हा टोमॅटो सॉस घरच्या घरी बनवू शकतो. टोमॅटोमधील बिया काढून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने आणखीन एकदा हे टोमॅटो धुवून घेतले. तर बघा अशा प्रकारे 2 वेळा टोमॅटो धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये सोलून घेतलेला कांदा कापून टाकला. जास्त मोठेही नाही आणि जास्त बारीकही नाही असे कांद्याचे असे काप करून त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर गॅस हा मीडियम साईजवर ठेवून आपल्याला त्याच्यावर एक कढई ठेवायची आहे आणि त्या कढईमध्ये टोमॅटो आणि हे कांदे वाफलून घ्यायचे आहे. आणि आपण ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाण्याचा वापर करायचा नाही किंवा कोणत्याही प्रकारचं केमिकलचा वापर करायचा नाही. एक दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा आणि 2 मिरं असं ह्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा ह्याला चव येण्यासाठी चवीपुरतं 2 चमचे असं मीठ घालायचं आहे. आणि बिना पाणी वापरता आपल्याला हे सर्व वाफलून घ्यायचे आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल वापरायचं नाही. बिना तेलामध्ये आपल्याला हा टोमॅटो सॉस बनवायचा आहे. जर आपण तेल वापरलं तर ते जास्त दिवस टिकत नाही. म्हणून जर आपल्याला वर्षभरासाठी किंवा 2-3 महिन्यासाठी टोमॅटो सॉस जर करायचा असेल तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल आणि पाण्याचा वापर करायचा नाही. आणि बघा त्यामध्ये आपल्याला कलर येण्यासाठी 2 बेडगी मिरच्याही टाकायच्या आहेत. बेडगी मिरच्यामुळे टोमॅटो सॉसला छान असा लालसर असा कलर येतो आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलरचा वापर करावा लागत नाही. जर तुमच्याकडे साधी मिरची असेल तरीही तुम्ही तिचा वापर करू शकता. पण बेडगी मिरचीमुळे टोमॅटो सॉसला असा लालसर असा छानसा कलर येतो. त्यानंतर हे सर्व असं छान असं वाफलून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते स्मॅश होत नाही तोपर्यंत ते वाफलून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये टाकलेले मिरे, लवंगा आणि दालचिनी हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. फक्त वास येण्यापुरतं आपल्याला त्यामध्ये फक्त दालचिनी, लवंगा आणि मिरं वाफलून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये ते बारीक करायच्या अगोदर ते आपल्याला काढून टाकायचे आहे. त्यानंतर बघा हे सर्व मिक्सरमध्ये आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. टोमॅटो जेवढे जास्त दिसतात
पण ते वाफरल्यानंतर अगदी कमी स्वरूपात ते तयार होतात. तर बघा, जर तुम्हाला 1-2-3 महिन्यासाठी जास्तीचे टोमॅटो सॉस करायचे असेल तर तुम्ही 2-2.5 किलो टोमॅटो घेऊन ही अशा प्रकारे टोमॅटो सॉस बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर बघा, मिक्सरमध्ये आपल्याला एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि यानंतर ही पेस्ट तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखी आणि घट्ट अशी झाली आहे. पेस्ट तयार करतानाही त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. अगदी सहजपणे ही पेस्ट तयार होते. अगदी घट्ट अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, ज्या कढईमध्ये आपण हे सर्व वाफलून घेतले होते त्याच कढईमध्ये आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे आणि बारीक गॅसवर ही पेस्ट आपल्याला घट्ट अशी बनवून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढी साखर घालायची आहे. आणि जर साखर तुम्ही वापरत नसाल तर ह्यामध्ये तुम्ही गूळही वापरू शकता. तर बघा, मी किमान अर्धा किलोला जरा जास्त असतील टोमॅटो एवढे घेतले होते. त्यासाठी छोटी वाटी अर्धी वाटी एवढी साखर घेतली आणि ती त्यामध्ये घातली. तुमच्या चवीनुसार तुम्ही त्यामध्ये कमी जास्त अशी साखर वापरू शकता. त्यानंतर बघा, साखर घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला असं बारीक गॅसवर हलवत राहायचं आहे. एक 5 ते 10 मिनिटानंतर हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल. साखर घातल्यानंतर ह्या टोमॅटो सॉसचा कलर तुम्ही पाहू शकता. मार्केटपेक्षाही अगदी लालसर असे टोमॅटो सॉस आपण घरामध्ये तयार करू शकतो आणि ह्यासाठी आपल्याला फक्त लाल बुंद असे टोमॅटो घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता ह्या टोमॅटो सॉसचा कलर अगदी लाल गडद असा लाल तयार झाला आहे आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मी कलरचा वापर केला नाही किंवा पाण्याचाही वापर केला नाही. जर आपण पाण्याचा वापर केला तर ह्याचा कलर एवढा डार्क असा तयार होत नाही किंवा हे मिश्रण असं घट्टही तयार होत नाही. जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर हे एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता कलर किती छान आला आहे आणि हे टोमॅटो सॉस तुम्ही अगदी 6-7 महिन्यापर्यंत तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता. हा टोमॅटो सॉस अगदी प्युअर होममेड आहे आणि तुम्ही अशा प्रकारे जर घरी केला तर तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी उत्तमच असेल. हा टोमॅटो सॉस तुम्ही चपातीसोबतसुद्धा मुलांना खाऊ घालू शकता किंवा टोमॅटो सॉसपासून तुम्ही कोबी मंचुरियन किंवा आप्पे यासारखे पदार्थही खाऊ घालू शकता. तर बघा, अशा प्रकारे मार्केटपेक्षाही घट्ट असं टोमॅटो सॉस तुम्ही अगदी सहजपणे घरी तयार करू शकता. तुम्हीही अशा प्रकारे टोमॅटो सॉस नक्की घरात ट्राय करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. तर बघा, अशा प्रकारे टोमॅटो सॉस तयार करून झाल्यानंतर हा टोमॅटो सॉस काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. अगदी 6 महिने तो खराब होत नाही. तर बघा, अशा प्रकारे टोमॅटो सॉस तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि काचेच्या भरणीमध्ये हा आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि पॅक असं टोपण लावून तो असा पॅक करून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. अगदी 6 महिने किंवा वर्षभरही हा टोमॅटो सॉस आपण स्टोअर करून ठेवू शकतो. घरामध्ये कितीही टोमॅटो सॉस केला तर तो संपूनच जातो. स्टोअर करण्याची वेळच राहत नाही. एवढा छान असा हा टोमॅटो सॉस झाला आहे.